अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने ज्याला जनकल्याणकारी संकल्प म्हणता येईल अशा पद्धतीचा एक अर्थसंकल्प हा महाराष्ट्र राज्याला दिल्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय अजितदादांचे अभिनंदन करतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचे अभिनंदन करतो। साहेब, तुम्ही कुठे कुठे पोहोचलात? तुम्ही गुगल पेमेंट पर्यंत पोहोचलात। एवढं एक अर्थसंकल्पाला जनकल्याणकारी म्हटल्यावर एवढं पोट दुखायचं काहीच कारण नाही। तर अध्यक्ष महोदय, एक अतिशय चांगला अर्थसंकल्प हा दिल्याबद्दल सर्वप्रथम पुन्हा एकदा सरकारचे अभिनंदन करतो। आणि इथनच सुरुवात करतो की जयंतरावांनी आता विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा एक अतिशय दिलदारपणे एक गोष्ट तर मान्य केली की मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स हे वेगवेगळ्या शहरांमध्ये चालू आहेत। त्यांनाच कोट करायचं तर त्यांनी मुंबईचा उल्लेख करताना म्हटलं की जिथे पाहू, जिथे नजर पडेल तिकडे मेट्रोचं काम हे सुरू आहे। आणि ही खरीच गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये विकासाचा एक जबरदस्त असं काम सरकारतर्फे चालू आहे। ह्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आपण पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल। आणि मुंबई शहरामध्ये आपण प्रवास करत असताना मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण पाहिलं तर काही ना काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहता येईल। आणि मग कशा पद्धतीने अटल सेतूच्या कामाची संपूर्ण जगभरामध्ये त्याची चर्चा सुरू आहे। सर्वात मोठा अशा पद्धतीचा सेतू असं कौतुक त्याचं होतं आणि मग त्याची पोटदुखी कशी होते ही सुद्धा आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिली की चांगलं काम चालू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम चालू आहे, तर फेक नरेटिव्हच्या माध्यमातून त्याच्याबद्दल एक चुकीचा संदेश वेगळा दाखवायचा प्रयत्न हा कशा पद्धतीने पोटदुखीच्या माध्यमातून होतो याचा पण आपण अनुभव पाहिला। परंतु मुंबईमध्ये कोस्टल रोडचं काम ज्या वेगवान पद्धतीने चालू आहे आणि मेट्रोचं तर जाळं हे मला असं वाटतं की या सगळे प्रकल्प असे आहेत की ज्या प्रकल्पांची वाट मुंबई शहराने जवळजवळ 50 वर्ष पाहिली। सुनील प्रभू साहेब, आपण मुंबईचे महापौर होतात, मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण असंख्य वेळेला ही भाषणं केली की मुंबईला खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही, मुंबईला निधी मिळत नाही, अशा पद्धतीची चर्चा आम्ही सगळेच मंडळी जे महानगरपालिकेमध्ये पूर्वी होतो तिथून या ठिकाणी आलो, आम्ही महानगरपालिकांमध्ये पण केले। आणि मला आठवतंय अनेक वर्ष ही चर्चा की मुंबईवर होणारा अन्याय, परंतु माननीय देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेलं काम, मुंबईचा कायापालट करण्याचं काम त्या काळामध्ये सुरू झालं। मध्यंतरी 2-2.5 वर्षामध्ये एक स्थगिती सरकार आलं आणि त्यांनी सगळ्या कामांना स्थगिती देत राहिले। परंतु पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही सगळ्या कामांना सुरुवात तर केलीच आणि अतिशय वेगामध्ये ही सगळी कामं सुरू आहेत। आणि निश्चितपणे या सगळ्यांचा एक परिणाम मुंबईमध्ये पुन्हा एकदा गुंतवणूक वाढण्यासाठी होईल, मुंबईमध्ये रोजगार निर्मितीसाठी होईल आणि त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की मुंबईतले सर्व रस्ते कॉन्क्रिटाइज व्हायला पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रिटीकरणाची कामं सुद्धा सुरू झालेली आहेत। मुख्यमंत्री स्वतः डीप क्लिनिंगच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने मुंबईमध्ये स्वच्छता अभियान त्यांनी सुरू केलं आणि त्याचा सुद्धा एक मोठा दिलासा नागरिकांना मिळतो आहे। आणि अशी एक मोठी यादी या ठिकाणी मांडता येतील की ज्या पद्धतीनं मुंबई असेल किंवा अन्य शहरांमध्ये एक मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं ही सुरू आहेत। या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाच्या सोबत अध्यक्ष महोदय
काही सूचना या ठिकाणी मला मांडायच्या आहेत। शेवटी असं आहे की जे सरकार काम करतं त्या सरकारकडून अधिक अपेक्षा या निश्चितपणे नागरिकांच्या असतात आणि हा विश्वास असतो की हे सरकार निश्चितपणे काम करेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी मुंबईला दिल्यानंतर आणि आता हे सगळे प्रोजेक्ट्स हळूहळू पूर्णत्वास जाण्याच्या स्थितीत आल्यानंतर पुढील काळामध्ये आणखीन काही मुंबईच्या मागण्या या आपल्या माध्यमातून सरकारकडे मागायला मी इथे उभा आहे।